शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून शिवसेना शाखा बाळकुम व जनहित फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याचे लोकप्रिय माजी खासदार राजन विचारे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाणे उपजिल्हा प्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या पुढाकाराने ठाणे महानगरपालिकेच्या विविध शाळांतील सुमारे 1500 विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा, गुणगौरव सोहळा तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना भरगच्च शैक्षणिक साहित्य या आदींचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपून शिवसेना पक्षप्रमुखांना अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या। यंदाचं हे 17वं वर्ष असून सलग 6 दिवस हा सामाजिक उपक्रम महापालिकेच्या विविध शाळांत राबवण्यात येणार असून 1500 विद्यार्थ्यांना वाटप करणार असल्याचं सुनील पाटील यांनी सांगितलंय। ठाणे महानगरपालिकेच्या बाळकुम शाळा क्रमांक 60, 112 व माध्यमिक शाळा क्रमांक 4 या शाळातील विद्यार्थ्यांना कोलगेट दंतमंजन किट्स, शालेय फाइल्स, फोल्डर्स, वह्या, पेन, पेन्सिल तसेच वॉटर बॉटल्स, ब्रिटानियन बिस्किट, केक्स, छत्र्या, रेनकोट्स तसेच मार्कर्स, हायलाइटर्स या आदी भरगच्च शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलंय। यावेळी कोलगेट मामोलीवचे अधिकारी रुपेश गाडेकर यांनी दाताची काळजी कशी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केलंय। कार्यक्रमाचं प्रास्ताविक संयोजक ठाणे उपजिल्हा प्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी केले। छायाचित्रण संतोष दुरी तर सूत्रसंचालन बंटी देसाई यांनी केलंय। या सदर प्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, कमळी या ZTV वरील मराठी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते अनिकेत केळकर, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, माजी नगरसेवक संजय तरे, कोलगेट पामोलीवचे अधिकारी रुपेश गाडेकर, उपशहर प्रमुख चंद्रकांत नार्वेकर, विभाग प्रमुख अरविंद भोईर, वीर कान्होजी आंग्रे मित्रमंडळाचे अध्यक्ष जयराम हजारे, शाखा प्रमुख संतोष भोईर, मधुकर भोईर, जालिंदर पाटील, विनय पाटील, अजय पाटील, महिला आघाडीच्या नंदा कोथळे, संपदा उरणकर, कविता नार्वेकर, बेडेकर शाळेच्या शिक्षिका अंजली पटवर्धन, सूर्यकला पाटील, वर्षा पाटील, जयश्री भोईर, कल्पना पाटील, शाखा संघटिका अर्पणा भोईर, ज्येष्ठ नागरिक अण्णा पाटील, जनार्दन चव्हाण तसेच चंद्रकांत पाटील, बाळू अप्पा भोईर, मुख्याध्यापिका सुचिता पवार, नैना फरमन, जयश्री मामुनकर तसेच शिक्षक वर्ग व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबत 15 किलोचा केक कापून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। याप्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स, छत्र्या, रेनकोट्स, पेन सेट्स, डाबर टूथपेस्ट तसेच डाबर च्यवनप्रश देऊन गौरवण्यात आलाय। या सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता संयोजक ठाणे उपजिल्हा प्रमुख व जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील पाटील, शाखा प्रमुख संतोष भोईर, अजय पाटील, मधुकर भोईर, जालिंदर पाटील, विनय पाटील, दिगंबर वैती, वर्षा पाटील, सूर्यकला पाटील, कल्पना पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सोपान पाटील, मच्छिंद्र देवरे, प्रथमेश पाटील, मयुरेश पाटील, प्रणव पाटील तसेच निरांत पाटील, हितेश पाटील, किमया पाटील, ऋषिकेश पाटील, कौस्तुभ पाटील या आदींनी विशेष परिश्रम घेतले। सर्वप्रथम मला वाटतं गेली 17 वर्ष आमचे सन्माननीय कार्यक्रमाचे आयोजक सुनील पाटील, त्याचबरोबर संतोष भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी शिवसेना बाळकुम शाखाच्या वतीने 17 वर्ष सातत्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत खाऊ वाटप असेल, दप्तर वाटप असेल, छत्री वाटप असेल, वह्या पुस्तकं असतील, या जवळजवळ 1,500 विद्यार्थ्यांना ह्या शाळेमध्ये मग त्या आदिवासी पाड्यामध्ये जाऊन सुद्धा त्या ठिकाणी हे वाटप करत असतात। त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा त्या ठिकाणी या गरीब विद्यार्थ्यांना सहलीचं आयोजन करण्यात येतं आणि वर्षभर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम सुनील पाटील आणि बाळकुम शाखा आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करत असतात। 17 वर्ष सातत्याने हा उपक्रम या ठिकाणी राबवतात, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि आई जगदंबेसाठी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून असं चांगलं कार्य घडो। शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्रीमान उद्धवसिंह ठाकरे साहेब यांचा वाढदिवस आमच्यासाठी आनंदाचा दिवस असतो आणि हा दिवस आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरा करावा म्हणून गेली 17 वर्ष आम्ही वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतो। दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आम्ही ठाणे महानगरपालिका शाळेतील सुमारे 1500 विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा,
त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, त्याचबरोबर इथे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला भरगच्च असं शैक्षणिक साहित्याचं वाटप करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आम्ही त्याचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि अनोख्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने ठाणे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी हे तळागाळातील विद्यार्थी असतात, आर्थिक दुबळ्या घटकातील असतात आणि अशा विद्यार्थ्यांना सातत्याने काही ना काही मदत करावी या प्रमुख उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी असा कार्यक्रम आयोजित करत असतो. बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही अशा मुलांना ज्याने कधी वॉटर पार्क पाहिलेले नाही, कधी रिसॉर्टला गेलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आम्ही दरवर्षी कोणत्या ना कोणत्या रिसॉर्टला घेऊन त्यांना एक दिवसाच्या का होईना पण मौज मस्ती करून देतो, जेणेकरून त्यांना त्याचा आनंद उपभोगता यावा. कारण कोणत्याही वॉटर पार्कला जायचं किंवा रिसॉर्टला जायचं तर फार मोठा खर्च असतो, परंतु आम्ही दरवर्षी किमान 600 विद्यार्थ्यांना अशा प्रकारे त्यांना घेऊन जाऊन एक दिवस शिवसेना प्रमुखांना एक वेगळ्या प्रकारची आदरांजली त्या ठिकाणी आम्ही देत असतो. तोही कार्यक्रम आम्ही 17 वर्ष राबवलेला आहे आणि या 17 वर्षामध्ये किमान 12 ते 15 हजार विद्यार्थ्यांना आम्ही मोफत याची वॉटर पार्कची सफर घडवून आणलेली आहे. त्याचबरोबर आदरणीय उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आतापर्यंत जवळजवळ 25,000 विद्यार्थ्यांना आम्ही अशा प्रकारचं लाखो रुपयाचं शैक्षणिक साहित्याचं वाटप करून आगळ्यावेगळ्या पद्धतीने आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आजच्या या प्रसंगी आदरणीय उद्धव साहेबांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं अशी आई जगदंबे चरणी, आई एकविरी चरणी आणि गणपती चरणी प्रार्थना करतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं आयुष्यभर, कळलं का? हा, शिवसेना आहे म्हणून आपलं चाललंय, नाहीतर आपण कुठे राहतो, गावी राहतो, मी मुंबईत, आम्हाला नाही घर, असं झालं असतं. आज बाळासाहेबजी ठाकरे होते आणि उद्धवजी ठाकरे आहेत म्हणून आपण सगळे आहोत. विचारे साहेब आहे, एवढं सगळं करतायत, सगळे आपले काय म्हणतात त्याला अधिकारी म्हणा, सगळ्या यंत्रणा कामाला लावतात ओनली बिकॉज ऑफ दिस पर्सन. बरोबर? हे नसते तर आपलं कसं काय झालं असतं, नाही का? शाळा मोठी झाली पाहिजे ना, मग काय आलं पाहिजे आपल्याकडे? कोणाचं राज्य आलं पाहिजे? शिवसेनेचं राज्य आलं पाहिजे, है ना? एकदा जय शिवाजी महाराज की.